Hello friends, welcome to this video. In this video we will start the last chapter that is the file management. So let's start. First of all we will see the what is file. File हे सर्वांना तुम्हाला माहित असेल की एक लॉजिकल युनिट आहे ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर असतो. फॉर एक्झाम्पल तुमचं वर्ड एक्सेल याच्यामध्ये तुम्ही जो डेटा स्टोअर करता त्याला पण तुम्ही त्या फाइल मध्ये तुम्ही इन द फॉर्म ऑफ फाइल तुम्ही स्टोअर करता. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया फाइल मॅनेजमेंट. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ ओएस. एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे ओएसचं. काय करतं? प्रोसेस ऑफ मॅन्युप्युलेटिंग फाइल्स, दॅट इज क्रिएटिंग मॉडिफाईंग डिलीटिंग अ फाईल. आपण काय करतो फाईल्समध्ये फाईलचे ऑपरेशन म्हणजे एक्झॅक्ट आपण काय करतो, मॉडिफाय करतो फाईलला, डिलीट करतो, क्रिएट करतो फाईल नवीन, आपण फाईलची पोझिशन चेंज करतो, फाईलला कॉपी करतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे आपण त्याची लोकेशन चेंज करतो. या सर्व फाईल मॅनेजमेंटमध्ये फंक्शन्स ऑपरेट होतात. तर फाईल काय? फाईल इज अ कलेक्शन ऑफ स्पेसिफिक इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन मेमरी ऑर रिलेटेड इन्फॉर्मेशन दॅट इज रेकॉर्डेड ऑन सेकंडरी स्टोरेज. जे की आपण सेकंडरी स्टोरेज म्हणजे तुमच्या डिस्क, तुमच्या ज्या ड्राईव्हस असतात त्या ड्राईव्हसमध्ये ज्या काही फाईल्स असतात त्या सर्व त्याच्यामध्ये एक मेमरी, एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असते, कलेक्शन ऑफ स्पेसिफिक इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवलं असतं. त्यालाच आपण सर्व फाईल्स म्हणतो. आता फाईलचे ॲट्रिब्यूट्स आपण म्हणजे फर्स्ट 5.1 मध्ये आपण फाईलचे ॲट्रिब्यूट्स, नंतर फाईलचे टाईप्स आणि फाईल सिस्टीम स्ट्रक्चर या 3 पॉईंट बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल फाईल ॲट्रिब्यूट्स. त्याचं मिनिंग काय आहे की फाईल ॲट्रिब्यूट्स, फाईल हॅज अ सर्टन ॲट्रिब्यूट्स विच मे बी व्हेरी फ्रॉम वन ओएस टू अनदर ओएस. म्हणजेच काय? फाईलचे ॲट्रिब्यूट्स म्हणजेच काय? ऑब्व्हियसली ॲट्रिब्यूट्स म्हणजे तुम्हाला काय समजतं? ॲट्रिब्यूट्स म्हणजे प्रॉपर्टीज. फाईलच्या प्रॉपर्टीज काय असू शकतात? Attributes are nothing but the property of files required to store file related data. म्हणजेच काय असतात? त्याचं नेम, फाईलचं नेम, आयडेंटिफायर, फाईलचा टाईप कोणता आहे, नंतर फाईलचं लोकेशन, साईज, प्रोटेक्शन, टाइम, डेट. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर आता इथं जी फाईल आहे, फॉर एक्झाम्पल आपण ह्या चॅप्टरचीच फाईल घेतली तर ही जी डिटेल्स असतात, टाईप, साईज, फाईल लोकेशन, डेट मॉडिफाईड म्हणजे कधी मी मॉडिफाय केला, लास्ट मॉडिफाय, ह्या सर्व गोष्टी. आता ह्या आपल्या तिथं काय लिहिलेलं आहे की हे चेंज होतं. इट इज व्हॅरी फ्रॉम वन ओएस टू अनादर ओएस. व्हॅरी फ्रॉम वन ओएस टू अनादर ओएस म्हणजे की काय? त्याचं मिनिंग काय आहे की आता ह्या ओएसमध्ये फक्त 4 टाईप दाखवते फाईल्सच्या. मग ह्याच्यामध्ये आपण सर्व डिटेल्स बघितल्या प्रॉपर्टीजमध्ये. तर लोकेशन आहे, साईज आहे, साईज ऑन डिस्क आहे, क्रिएटेड कधी क्रिएट केल्या, मॉडिफाय कधी केल्या, ॲक्सेस कधी केल्या. आपण ॲट्रिब्यूट्स त्याला रीड ओनली करू शकतो, हिडन करू शकतो, ॲडव्हान्स पण आहेत त्या सर्व गोष्टी फाईलच्या सिक्युरिटीसाठी. नंतर आपण इथं फाईलला सिक्युअर करू शकतो की कोणी ती यूज केली पाहिजे. आपण पर्टिक्युलर युजरसाठी फक्त त्या फाईलचा ॲक्सेस ठेवू शकतो. ह्या सर्व गोष्टींना म्हणतात फाईलचे ॲट्रिब्यूट्स, जे की प्रॉपर्टीज. ह्या फाईलची ह्या प्रॉपर्टीज आहेत सर्व, जे की आपण 1 by 1 बघूया. नेम काय? सिम्बॉलिक फाईल नेम विच ओनली इन्फॉर्मेशन इन ह्युमन रिडेबल फॉर्म. म्हणजे आपल्याला फक्त नेम कळतं जे की ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये असतं नेम. बाकीच्या सर्व गोष्टी काही गोष्टी इंटरनली ओएस सेव्ह करतं. म्हणजे थोडक्यात फाईलचा आयडी, जे की आता ह्या ओएसने दाखवलेलं नाही फाईलचा आयडी कोणता आहे, फक्त फाईलचा टाईप दाखवला आहे PDF फाईल म्हणून. तर फाईलचा आयडी म्हणजे काय? फाईल इज आयडेंटिफाय युनिक नंबर विदिन अ फाईल सिस्टीम विच यूज टू रेफर फाईल्स इंटरनली. म्हणजे आपण फाईलला युनिकली आयडेंटिफाय फाईलच्या आयडी नुसारच करू शकतो. हा नॉन ह्युमन रिडेबल फॉर्म आहे, ॲट्रिब्यूट आहे फाईलचा. टाईप जो की आपण बघितला, फाईलचे वेगवेगळे टाईप असतात. टेक्स्ट असतात, .exe, .cpp, ऑब्जेक्ट फाईल्स असतात, झिप फाईल्स असतात, JPG फाईल्स असतात, LIG फाईल्स असतात, त्या सर्व. लोकेशन, दिस इन्फॉर्मेशन इज पॉइंटर टू द फाईल लोकेशन ऑफ द सिस्टीम. फाईल कुठं सेव्ह केलेली आहे, जे की असे फाईलचे लोकेशन, सी युजर हर्ष डेस्कटॉप, दिस इज द लोकेशन ऑफ आवर फाईल. साईज, फाईलची साईज किती आहे, आता जे आपण बघितली इथं करंट 12 MB या फाईलची साईज. प्रोटेक्शन, दिस इज ॲक्सेस कंट्रोल इन्फॉर्मेशन विच कंट्रोल्स अँड असाइन्स द पॉवर ऑफ रीडिंग, ॲक्सेसिंग, रायटिंग अँड एक्झिक्युटिंग फाईल. जे की आपण तुम्हाला मी सांगितलं की आपण फाईल्सला सिक्युरिटी, तर सिक्युरिटीच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपण पर्टिक्युलर युजरसाठी ॲडमिनिस्ट्रेटर हर्षवर्धन कदम, अजून तुम्ही पर्टिक्युलर युजर्स तयार केले तर त्या पर्टिक्युलर युजरसाठी तुम्ही फक्त ह्या सर्व इथं मी सर्व फुल कंट्रोल दिला आहे सर्व. त्याला आपण तुम्ही डिनाय पण करू शकता. या सर्व गोष्टी हे फाईल मॅनेजमेंटमध्ये वर्क होतं.
तर नेक्स्ट आहे टाइम डेट युजर आयडेंटिफिकेशन, जे की दिस डेटा इज टाइम फॉर क्रिएशन, लास्ट मॉडिफिकेशन फॉर लास्ट यूज अँड कॅन बी युजफुल फॉर प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. जे की टाइम, आता तुम्हाला बघितलं की बाबा आपल्याला कळतं की आपण आपल्याला हे टाईमवरून तुम्हाला कसं कळेल की सिक्युरिटी आपली फाईलची होते. जे की आपण समजा एक महिन्यानंतर लॅपटॉप उघडतोय आणि जर एखाद्या फाईलची लास्ट मॉडिफाय डेट कालची ओपन झाली दिसत असेल तर आपण समजून जायचं की आपला लॅपटॉप कोणतरी ॲक्सेस करते, कारण आपण स्वतः जर लॅपटॉप एक महिन्यानंतर ओपन करत असो आणि ती फाईल आपण एक महिन्याच्या आधीच क्रिएट करून ठेवलेली आहे तर त्याच्यावर लास्ट मॉडिफाय एक महिन्याच्या आधीची दाखवली पाहिजे. जे की जर दाखवत नसेल तर आपण तिथं म्हणू शकतो की सिक्युरिटी, जे की टाईमवरून कळतं की प्रोटेक्शन आहे टाईमसाठी. टाईमचे एक ॲट्रिब्यूट आपण प्रोटेक्शनसाठी पण यूज करू शकतो सिक्युरिटीसाठी. क्रिएटर ऑर ओनर, अ क्रिएटर इज अ युजर हू क्रिएट दिस फाईल करंटली. जो की ओनर, मी तुम्हाला जे मागे दाखवलं ॲडमिनिस्ट्रेटर हर्षवर्धन कदम, जे आपण युजर तयार केले त्यापैकी पर्टिक्युलर युजर हर्षवर्धन कदम, जो की त्याने ती फाईल क्रिएट केलेली आहे, तो त्याचा ओनर झाला. तर आपण जे बघणार आहोत ते फाईल सिस्टीम स्ट्रक्चर. त्याच्या आधी आपण फाईलचे हा लास्ट पॉईंट आहे ह्या 5.1 मधला, त्याच्या आधी आपण फाईलचे ऑपरेशन्स बघूया की फाईलवर कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो आपण. रीडिंग अ फाईल, आपण फाईल रीड करू शकतो. टू रीड फ्रॉम अ फाईल वी यूज द सिस्टीम कॉल रीड दॅट स्पेसिफाईज द नेम ऑफ द फाईल अँड लोकेशन फ्रॉम द फाईल फ्रॉम वेअर रीडिंग शुड बी स्टार्ट. याचं म्हणजेच काय की आपण हे जर रीड सिस्टीम कॉल आहे आपण फाईल रीड करण्यासाठी यूज करतो, ज्याच्यामध्ये आपण फाईलचं लोकेशन आणि फाईलचं नेम देतो. लोकेशन म्हणजेच काय, कुठून फाईलला रीड करायला स्टार्ट करायचं. सिस्टीम नीड टू कीप रीड पॉइंटर अपडेटेड वाईल रीडिंग ऑपरेशन इज गोइंग ऑन, म्हणजे जसं जसं रीड ऑपरेशन पुढे जातं तसं जसं रीड पॉइंटर पण अपडेट होत जातो. रीड डाटा फ्रॉम द फाईल ॲट रीड पॉइंटर, जिथं रीड पॉइंटर आहे तिथलाच डाटा रीड करायचा आहे. जे की रीड पॉइंटर म्हणजेच काय, लोकेशन जे आपण स्पेसिफाय करणार आहोत की कुठून चालू करायचा म्हणजेच रीड पॉइंटर, तो की जिथं तो रीड पॉइंटर असेल त्या लोकेशन पासून तुमची फाईल रीड करायला स्टार्ट करायची. रायटिंग इन टू फाईल, आपण फाईलमध्ये राईट करू शकतो एखाद्या गोष्टी. हे आपण तुम्ही C++ फाईलमध्ये बघितलं असेल की तुम्ही त्या कोड थ्रू सुद्धा एखाद्या फाईलमध्ये डाटा रीड करू शकता. टू राईट अ फाईल सिस्टीम कॉल राईट सिस्टीम कॉल वापरला जातो फाईल रीड करण्यासाठी. जिथं की नेम ऑफ फाईल अँड लोकेशन वेअर द इन्फॉर्मेशन टू बी रिटन ऑन द फाईल शुड बी गिवन. राईट पॉइंटर मस्ट बी अपडेटेड वेन एव्हर राईट ऑपरेशन इज गोइंग ऑन. इथं पण तुम्हाला राईट पॉइंटर अपडेट करावा लागतो की ॲट द एंडला ॲड करायचं आहे इन्फॉर्मेशन किंवा ॲट स्टार्टला ॲड करायचं आहे. हे राईट पॉइंटरवर डिपेंड आहे. जिथे तुमचा राईट पॉइंटर आहे तो तुम्हाला अपडेट पण करायचा असेल तर तुम्ही राईट पॉइंटर लास्टला पण ठेवू शकता. रिपोजिशनिंग विद इन अ फाईल सिस्टीम म्हणजेच काय, द डायरेक्टरी इज सर्चड फॉर द ॲप्रोप्रिएट एंट्री अँड करंट फाईल पोझिशन पॉइंटर इज रिपोजिशन टू द गिव्हन व्हॅल्यू. म्हणजेच काय, डायरेक्टरी तुम्ही एखादी फाईलची पोझिशन चेंज करू शकता. म्हणजेच काय की त्या फाईलचं लोकेशन आता डेस्कटॉपवर असेल तर तुम्ही त्या डेस्कटॉपवरून डॉक्युमेंट्स किंवा दुसऱ्या ड्राईव्हमध्ये तुम्ही त्या फाईलचं रिपोजिशन करू शकता. रिपोजिशनिंग विदिन अ फाईल नीड नॉट इन्व्हॉल्व एनी ॲक्च्युअल आय ऑपरेशन. ॲक्च्युअल आय ऑपरेशन म्हणजेच काय, रीड राईटचं काही त्याचा संबंध नाही, फक्त आपण त्याची एक स्पेसिफिक लोकेशन चेंज करत आहोत. रिनेमिंग द फाईल, इट इज नथिंग बट द चेंजिंग द नेम ऑफ द फाईल. रिनेमिंग करतो म्हणजेच काय, एखाद्या फाईलचं आपण नाव चेंज करतो वाईल किपिंग इट्स एक्सटेन्शन ॲज इट इज. ऑब्विसली समजा मला आता रिनेम करायचं फाईलचं, तर इथं आपण इथं काय पण टाकू शकतो आणि पण फाईलचं नाव PDF तेच राहणार. असं आता फाईलचं नाव चेंज झालेलं आहे ऑब्विसली. नंतर ट्रंकेटिंग अ फाईल. ट्रंकेटिंग म्हणजे फाईल डिलीट करणे. युजर मे वॉन्ट टू इरेज द कंटेंट फ्रॉम द फाईल बट कीप इट्स ॲट्रिब्यूट ॲज इट इज. ट्रंकेटिंग अ फाईल आणि डिलीटिंग अ फाईलमध्ये हाच फरक आहे दोन ऑपरेशनमध्ये, की ट्रंकेटिंग फाईल म्हणजे फाईलमधला कंटेंट डिलीट करायचं फक्त, बाकीचे फाईलचं नेम फाईलचा सर्व ॲट्रिब्यूट्स ॲज इट इज ठेवायचे, त्याला म्हणते ट्रंकेटिंग अ फाईल. आणि डिलीटिंग अ फाईल जर करायचं असेल तर ते फाईलच्या एक्सटेन्शननुसार फाईलच्या ॲट्रिब्यूट्स सर्व डिलीट करते फाईलचं कंटेंट वगैरे. ओपनिंग अँड क्लोजिंग अ फाईल, जे की आपण बघितलं की फाइंड द फाईल इन डायरेक्टरी ऑन द डिस्क, लोड इट्स डिटेल इन मेमरी सो वी कॅन यूज इट. ओपनिंग फाईलमध्ये आपण काय करतो, फाईल जिथं डायरेक्टरीमध्ये जिथं स्टोअर केलेली आहे ती घेतो आणि तो डाटा आपण आता ओपन करायचे ना, ती फाईल ओपन करायची म्हणजेच आपल्याला ती करंटली कोण यूज करणार, ती
आता फाईल ती सेकंडरी स्टोरेजमध्ये सेव्ह आहे, तर ती सेकंडरी स्टोरेजमध्ये आपण ओपन का करतो, आपल्याला ती यूज करायची असते. यूज करायची म्हणजेच काय, ते आपल्याला रॅममध्ये आणायची असते. रॅममध्ये आणायची म्हणजे त्याचे सर्व डिटेल्स लोड करायच्या मेमरीमध्ये. मेमरी म्हणजेच रॅम. सेव्ह एनी चेंजेस मेड इन मेमरी, अपडेट द फाईल इन इन्फॉर्मेशन बॅक टू द डिस्क, जे की क्लोज करतो. म्हणजेच काय, आपण रॅमवर आता ही जी फाईल ओपन झाली आहे ती रॅमवर ओपन आहे. इथं जो स्टार दिसतोय तिथं मी काहीतरी आता मगाशी असं केलं तर तो चेंज झालाय, तर तो चेंज स्टार म्हणजेच काय, तो चेंज आहे फाईल मधला. ती ही फाईल आता रॅमवर ओपन आहे, म्हणजे मेमरीवर ओपन आहे, करंटली रन होते. आता ती मी काय फाईल मगाशी डिस्क स्टोरेज मधून इथं ओपन केलेली आहे, जी की ओपन केली मी फाईल, म्हणजे तिथल्या सर्व डिटेल्स मी इथं लोड केलेल्या आहेत. नंतर क्लोज करायसाठी मला काय करायला लागणार, याचे सर्व चेंजेस सेव्ह करावे लागणार मेमरीमध्ये, आणि मग परत ती फाईल डिस्कवर अपडेट करावी लागणार. जर आपण इथं सेव्ह केले चेंजेस तर ती डिस्कवर सुद्धा सेव्ह राहणार. जर आपण इथून डायरेक्ट कट केलं, डोंट सेव्ह म्हणलं, तर आपल्याला कोणताही सेव्ह जशी फाईल आधी होती तीच राहणार. हे सर्व फाईलचे ऑपरेशन्स आहेत. फाईलचे कॉमन टाइप्स तुम्ही बघितले असाल की फाईलचे कोणकोणते फाईल्स टाइप्स असतात. खूप टाइप्स असतात फाईलचे. एक्झिक्युटेबल EXE फाईल असतात, बीन फाईल्स असतात, रेडी टू रन मशीन लँग्वेज प्रोग्राम असतात. ह्या EXE.exe म्हणजे हे जे एक्झिक्युटेबल फाईल्स असतात त्याच्यामध्ये .bin .exe ह्या सर्व कोडिंगच्या मशीन लँग्वेजच्या प्रोग्रामिंगच्या फाईल्स असतात. ऑब्जेक्ट .obj, कंपाईल ML नॉट लिंक, सोर्स कोड .java फाईल्स असतात, .c टेक्स्ट फाईल्स असतात जे की तुम्ही .txt ने सेव्ह करू शकता. लायब्ररी फाईल्स असतात, लायब्ररी फॉर प्रोग्रामर्स, अर्चिव्ह, आर्क, झिप फाईल, जे की आपण मल्टिपल फाईल्सचे झिप तयार करतो. मल्टीमीडिया .mp3 .mp4 .bat फाईल, कमांड टू कमांड इंटरप्रेटर, या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या टाइप्सच्या फाईल्स आहेत तुमच्या, जे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या लॅपटॉपवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता, एक्सप्लोर करू शकता तुमच्या फाईलचे टाइप सुद्धा. आता आपण लास्ट पॉईंट बघणार आहोत की फाईल सिस्टीमचं स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये कोणताच पॉईंट असं न समजण्यासारखं नाही की ह्या सर्व गोष्टी नुसत्या वाचून जरी काढल्या तरी तुम्हाला समजेल की फाईलचे ॲट्रिब्यूट्स तुम्ही आत्तापर्यंत यूज करत आलाय, फाईलचे ॲट्रिब्यूट्स यूज करत आलाय. फाईलचे टाइप्स तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे माहिती आहेत, जे की तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये ऑलरेडी सेव्ह करून ठेवले असतील. नंतर राहिला प्रश्न फाईलचे ऑपरेशन, जे की तुम्ही करताय, रीड करताय फाईलमध्ये डाटा, राईट करताय, त्या फाईलची पोझिशन चेंज करताय, रिनेम करताय. पण ह्या सर्व सोप्या पद्धती आहेत. पण ह्या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे फाईल सिस्टीम स्ट्रक्चर. फाईल सिस्टीम स्ट्रक्चर काय आहे ते काय डिफाईन करतं, फाईल डिस्कवर स्टोअर कशी केली जाते, ऑर्गनाइज कशी केली जाते, मॅनेज कशी केली जाते ऑन सेकंडरी स्टोरेज लाईक हार्ड डिस्क और SSD. इट हेल्प्स द ऑपरेटिंग सिस्टीम locate files quickly and manage the free and use space efficiently. म्हणजेच काय, जर एखाद्या फाईलचं काम नसेल तर तिला फ्री करून टाका, ते म्हणजे ती लोकेशन फ्री करा, तिची मेमरी ती फ्री करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला आणखीन फाईल सेव्ह करता येतील. म्हणजेच काही फ्री स्पेस मॅनेजमेंट, जो की पॉईंट आपण नेक्स्ट बघणार आहोत. फाईल सिस्टीम इज डिवाइड इंटू मेन 5 पार्ट्स. आपलं जे फाईल सिस्टीमचं स्ट्रक्चर आहे हे 5 पार्टमध्ये काम करत असतं. ॲप्लिकेशन प्रोग्राम, लॉजिकल फाईल सिस्टीम, फाईल ऑर्गनायझेशन मॉडेल, बेसिक फाईल सिस्टीम, IO कंट्रोल अँड ड्रायव्हर्स, फिजिकल स्टोरेज डिव्हाइस. तर 1 बाय 1 आपण प्रत्येक पार्ट काय करतो हे बघूया आपण. दिस इज द टॉप मोस्ट लेअर. ॲप्लिकेशन प्रोग्राम हा सर्वात टॉप मोस्ट लेअर आहे. इन दिस देर आर युजर लेअर प्रोग्राम्स लाईक वर्ड, एक्सेल अँड एनी अदर सॉफ्टवेअर दॅट युजेस फाईल फॉर रिडिंग अँड रायटिंग. वर्ड, एक्सेल आपण वर्ड थ्रू ओपन करतो फाईल एखादी, कशासाठी, त्याच्यामध्ये डाटा रीड करण्यासाठी ते ओपन करतो, किंवा राईट करण्यासाठी आपण ते फाईल ओपन करतो. इथं लिहिलेलं आहे एक्झाम्पल, वेन यू ओपन अ डॉक्युमेंट इन वर्ड इट सेंड अ रिक्वेस्ट टू OS टू रीड दॅट फाईल. ऑब्विसली. आणि तिथं तुम्ही वर्डमध्ये ज्याने कोणी वर्डमध्ये जास्त यूज करत असेल तर त्यांना माहित असेल की इनेबल एडिटिंगचा ऑप्शन येतो. त्याच्या आधी तुमची फाईल फक्त रीड मोडमध्येच ओपन झाली असते, ओनली रीड. आणि इनेबल एडिटिंग केलं तेव्हा आपण त्या फाईलमध्ये आपण काहीतरी राईट करू शकतो. ही सर्वात इथली महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲप्लिकेशन प्रोग्राम्स म्हणजेच काय, हे ॲप्लिकेशन प्रोग्राम्स म्हणजेच कोणते झाले, वर्ड आणि एक्सेल हे एक ॲप्लिकेशन प्रोग्राम्स आहेत जे की फाईलला रीड आणि राईट करण्यासाठी यूज केले जातात. लॉजिकल फाईल सिस्टीम म्हणजेच काय, इट मॅनेजेस मेटा डेटा इन्फॉर्मेशन अबाउट फाईल
मेटाडेटा म्हणजेच इन्फॉर्मेशन अबाउट डेटा. डेटा व्हॉट इज डेटा म्हणजेच इथं फाइल्स आहेत, सच एज फाईल नेम, टाईप, परमिशन्स. इट ऑल्सो प्रोव्हाइड प्रोटेक्शन ऍक्सेस कंट्रोल. जे की आपण ओएस करतं, फाईल्सला प्रोटेक्ट करतं. आपण जर फाईलला सिक्युअर करून ठेवला असेल तर ते फाईलला फक्त त्या पर्टिक्युलर युजरलाच ऍक्सेस करायला अलो करतं, बाकीच्या कोणत्या युजरला ते अलो करत नाही. इट ऑल्सो कीप ट्रॅक ऑफ विच फाइल्स बिलॉंग टू विच युजर. इट इन्शुअर यू कांट ओपन अनदर युजर्स प्रायव्हेट फाईल विदाउट परमिशन. तर हे जे लॉजिकल फाईल सिस्टीम काम करतं, सिक्युअर कसं करतं त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो. की एक फाईल मी अशीच रँडमली वी मोबाईल डाटा हे एक फोल्डर आहे जो की मी असंच रँडमली मी सिक्युअर करून ठेवलेला आहे. जर मी त्याला आता ओपन करायचं म्हटलं तर यू डोंट करंटली हॅव परमिशन टू ऍक्सेस दिस फोल्डर. क्लिक कंटिन्यू टू परमनंटली गेट ऍक्सेस टू दिस फोल्डर. याच्यामध्ये मी दुसऱ्या युजरला तो ऍक्सेस दिलेला आहे. मला ऍक्सेस हा या फोल्डरला ओपन करण्याचा ऍक्सेस ठेवलेला नाही मी, जो की मला फक्त परत तो सेटिंग्समध्ये जाऊन त्याची परमिशन्स घेऊन कोड वगैरे टाकून मगच तो मला ऍक्सेस भेटू शकतो. जे की तो कोड त्या युजर्सलाच माहीत असेल तरच त्याला परमिशन द्यायचं असेल तर तो कोड टाकेल. हे लॉजिकली आपलं एक लॉजिक आहे, बेसिक लॉजिक आहे. लॉजिकल फाईल सिस्टीम आपण बघितलं. नेक्स्ट पॉईंट आहे फाईल ऑर्गनायझेशन मॉडेल. डिसाइड हाऊ फाईल्स आर स्टोर्ड ऑन द डिस्क. फाईल डिस्कवर कशा स्टोअर केल्या जातात म्हणजेच काय, कन्वर्ट्स लॉजिकल ब्लॉक्स इंटू फिजिकल ब्लॉक्स, हँडल्स अलोकेशन अँड फ्री स्पेस मॅनेजमेंट. इट डिसाइड वेअर नेक्स्ट पीस ऑफ युअर लार्ज व्हिडिओ ऑफ फाईल शुड बी प्लेस ऑन डिस्क. आता हे जे मी बोललं तेच तुम्हाला जेव्हा आपण फाईल अलोकेशन मेथड्स बघणार आहोत, कंटिन्युअस फाईल अलोकेशन म्हणजे फाईल तुमच्या आता मेमरीमध्ये असतात. इथं मी दाखवतो तुम्हाला. त्या समजा एक फाईल आहे, फाईल आता आपण जी फाईल आता ओपन कुठली गेल्या OSI 5th चॅप्टर, ही पूर्ण ओव्हरऑल फाईल आहे. पण OS काय करतं, मेमरीमध्ये असताना, आता मेमरीमध्ये आहे ना फाईल, तर आता आपण लॉजिकल अजून ती सेव्ह झाली नाही. स्टार म्हणजे काय, आता आपण चेंजेस करतोय काहीतरी, मग ते अजून ती लॉजिकल डिस्क म्हणजेच काय, ह्या सेकंडरी स्टोरेजमध्ये सेव्ह झालेली नाही. सेकंडरी स्टोरेज म्हणजेच कोणते, आपले सर्व हे हार्ड डिस्क ज्यामध्ये अजून स्टोअर झालेले नाही. तर आपण काय OS काय करतं, ह्या फाईल्सला लॉजिकली डिवाइड करतं. म्हणजे ह्या एकाच फाईलला ते लॉजिकली डिवाइड करतं आणि ह्या प्रत्येक फाईलचा पार्ट जो की लॉजिकल डिवाइड केलेला आहे तो प्रत्येक पार्ट डिस्कमध्ये, ही समजा ही डिस्क आहे तर प्रत्येक समजा ही जी डिस्क आहे तर प्रत्येक पार्टला वेगवेगळ्या डिस्कमध्ये वेगवेगळ्या सेक्शनमध्ये स्टोअर करतं. तर हा फाईल समजा इथं हा फाईलचा पार्ट इथं स्टोअर झाला, दुसरा पार्ट समजा इथं स्टोअर केला, तिसरा पार्ट समजा इथं स्टोअर केला, असं. म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक मेथड्स आहेत, कंटिन्युअस, लिंक्ड लिस्ट, इंडेक्स, त्या सर्व आपण बघणार आहोत. तिथे तुम्हाला हा फाईल ऑर्गनायझेशन मॉडेल काय करतं नेमकं ते कळेल. आतापर्यंत तुम्हाला एवढं समजून घ्या की OS मेमरीमध्येच फाईल्सला लॉजिकल डिवाइड करतं आणि डिस्कवर त्याच्या मेथड्सनुसार ते स्टोअर करतात. Basic file system provides a low-level I/O operations between the OS and storage. It sends general commands to device drivers such as read block or write block. जे बेसिक्स I/O ऑपरेशन्स परफॉर्म होतात कोणामध्ये, OS आणि स्टोरेजमध्ये. आपलं OS आणि जे स्टोरेज आहे त्याच्यामध्ये बेसिक्स ज्या I/O ऑपरेशन म्हणजेच एखादा ब्लॉक रीड करायचा, एखादा राईट ब्लॉक करायचा राईट, तर आपल्याला ते सर्व ऑपरेशन्स ह्या लेअरमध्ये परफॉर्म होतात. आणि I/O कंट्रोल लेअर अँड डिव्हाइस ड्रायव्हर्स जे की लोवेस्ट लेअर आहे फाईल सिस्टीमचा. इट इन्क्लूड्स डिव्हाइस ड्रायव्हर्स अँड इंटरप्ट हँडल्स दॅट कम्युनिकेट डायरेक्टली विथ हार्डवेअर. डायरेक्ट म्हणजे हा जो लोवेस्ट लेअर आहे म्हणजेच काय, जिथं ऍक्च्युअल हार्डवेअर येतं तुमचं. ऍक्च्युअल हार्डवेअर म्हणजेच काय, हार्ड डिस्क किंवा SSD. कन्वर्ट OS कमांड इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स अंडरस्टूड बाय स्टोरेज डिव्हाइस. म्हणजेच काय, ह्या लेअर थ्रू I/O ऑपरेशन्स परफॉर्म होतात. I/O ऑपरेशन्स परफॉर्म होतात म्हणजेच काय, OS इथं तुमच्या OS आणि स्टोरेजमध्ये I/O ऑपरेशन परफॉर्म होतात हे माहिती तुम्हाला या लेअरमध्ये. मग ते परफॉर्म कसे होतात, OS काय करतं, ऍक्च्युअल हार्डवेअरला डिव्हाइस ड्रायव्हर थ्रू कमांड सेंड करतं रीड करण्याची किंवा राईट करण्याची. मग त्या ज्या कमांड्स आल्यात त्या कमांड्सला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतं OS, जे की स्टोरेज डिव्हाइसला इलेक्ट्रिकल सिग्नल्स फक्त समजतात, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये स्टोअर करतं. इतकं म्हणजे ह्या वरच्या टॉप मोस्ट लेअर पासून ह्या सर्व गोष्टी तुमच्या परफॉर्म होतात.
आता याचे एक एक्झाम्पल जर म्हणायला गेलं तर तुम्ही एखादा फोटो सेव्ह केला तर द फोटो ऍप रिक्वेस्ट टू सेव्ह इट्स, म्हणजे काय करतो, फोटो OS ला रिक्वेस्ट करतो की तो सेव्ह व्हावा. द लॉजिकल फाईल सिस्टीम ह्याचा दुसरा पार्ट आहे. ह्या पार्टमध्ये तुमचा फोटो सेव्ह होतो. लॉजिकल फाईल सिस्टीम मध्ये त्या फोटोला नेम आणि लोकेशन भेटतं. नंतर फाईल ऑर्गनायझेशन मॉडेल ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल डिस्क ब्लॉकवर कुठे तो फोटो सेव्ह करायचा आहे हे डिसाईड होतं. नंतर बेसिक फाईल सिस्टीम काय करतं, त्या फोटोला राईट करतं म्हणजेच काय की त्या फोटो मधले चेंजेस वगैरे सर्व सेव्ह करतं आणि तो डिस्कवर राईट करण्याच्या आधी तो ह्या बेसिक फाईल सिस्टीम नंतर हा IO कंट्रोल डिव्हाइस आणि डिव्हाइस ड्रायव्हर्स थ्रू तो फिजिकली तुमच्या हार्ड डिस्कवर स्टोअर केला जातो. अशा पद्धतीने तुमचं फाईल सिस्टीमचं स्ट्रक्चर ऑपरेट होतं, जो की आपण या पॉईंट मधला हा लास्ट पॉईंट आहे. एक्झाम्पल ह्याचं बेसिक फाईल सिस्टीमचं एक्झाम्पल काय आहे, वेन सेव्ह फोटो दिस लेअर ट्रान्सफर्स युअर डाटा ब्लॉक्स टू डिस्क. ऑब्विसली जे की तुमचा फोटो आहे त्या फोटोला लॉजिकली डिवाइड करताना तो त्याचे प्रत्येक ब्लॉक्स डिस्कवर सेंड करतं. आणि डिव्हाइस ड्रायव्हरचं एक्झाम्पल आहे की ड्रायव्हर फॉर युअर पेन ड्राईव्ह टेल्स द OS हाऊ टू राईट अँड रीड द फाईल्स फ्रॉम इट. म्हणजेच काय, हा जो लेअर आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर्स असताना इंटरप्ट हँडलर असतात, ते काय करतात, डायरेक्ट हार्डवेअरशी कम्युनिकेट करतात, जे की काय सांगतात. आता समजा पेनड्राईव्हचा जो ड्रायव्हर असतो तो OS ला काय सांगतो की पेनड्राईव्ह मधला डाटा रीड कसा करायचा, राईट कसा करायचा, ह्या सर्व गोष्टी डिव्हाइस ड्रायव्हर सांगतात OS ला. सो in this video we will cover the first point. Next video we will see the next point, that is the accessing methods like sequential and random. So thank you everyone. See you in the next video.